नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश गुरव आपलं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो। आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ याचं आपण मायग्रेशन कसं काढायचं याच्या संदर्भातला व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आज एका विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती, त्यांच्या रिक्वेस्टनुसार मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीचं नाशिकचं जे युनिव्हर्सिटी त्यांनी दिलेलं जे मार्कशीट आहे हे मार्कशीट तुम्हाला झेरॉक्स असणे आवश्यक आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला गूगलला जायचे, YCMU सर्च करायचे, त्यानंतर तुम्हाला अशी वेबसाईट ओपन होऊन जाईल। ह्या वेबसाईटला आल्यानंतर तुम्हाला इथं स्टुडंट कॉर्नर आहे, ह्या स्टुडंट कॉर्नरवरती क्लिक करायचे। स्टुडंट कॉर्नरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं असा टॅब दिसून जाईल, ऑनलाईन मायग्रेशन फॉर्म। याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर नवीन विंडोला तुम्हाला घेऊन जाईल आणि अशा पद्धतीचा हा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आहे। आता इथं मायग्रेशन तुम्हाला काढण्यासाठी अर्ज कसा करायचा ह्याची प्रोसेस आहे। सर्वप्रथम तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र किंवा बँक ऑफ इंडिया किंवा सेंट्रल बँक या कोणत्याही एका तिन्ही बँकेपैकी एका बँकेमध्ये 300 रुपयाचे चलन भरायचे आणि राष्ट्रीयकृत डिमांड ड्राफ्टद्वारे भरू शकता तुम्ही। तर ते कोणाच्या नावाने भरायचे? फायनान्स ऑफिसर YCMU नाशिक यांच्या नावाने काढलेलं असावं, म्हणजे DD काढायचं आहे तुम्हाला। खालील दिलेल्या फॉर्ममध्ये माहिती भरा व प्रिंट काढा, नंतर सबमिट बटनवरती क्लिक करा। फॉर्म सबमिट करण्याआधी प्रिंट काढणे आवश्यक आहे। आता तुम्ही फॉर्म सबमिट करायच्या अगोदर तुम्हाला त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे। फॉर्म हा अंतिम वर्ष पास झाल्याचा पुरावा चलन डिमांड ड्राफ्ट सहित मायग्रेशन कक्ष परीक्षा विभाग यशवंतराव चव्हाण विद्यापीठ नाशिक यांच्या पत्त्यावर पाठवायचा आहे। म्हणजे तुम्ही तुमचा हा रिझल्ट आहे, त्यानंतर तुम्ही जो DD काढलेला 300 रुपयाचा YCMU फायनान्स ऑफिसर YCMU नाशिक, त्याचप्रमाणे तुमचा जो फॉर्म आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिमांड ड्राफ्ट सहित मायग्रेशन कक्ष परीक्षा विभाग यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ह्या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली इथं ते DD काढल्यानंतर तुम्ही इथं यायचं आहे। इथं तुमचा जो कोर्स आहे तो कोर्स सिलेक्ट करायचा आहे। आता हे तुमचं हे मार्कशीट आहे। आता हा कोर्स कोणता आहे? BA आहे, बॅचलर ऑफ आर्ट्स BA। म्हणजे तुम्हाला इथं तुमचा कोर्स नेम टाकायचा आहे BA। शेवटच्या परीक्षेचं नाव जे काय असेल तुमचं उत्तीर्ण वर्ष ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा PRN नंबर तुमच्या मार्कशीटवर तुम्हाला इथं शो होऊन जाईल। हा PRN नंबर आहे, हा PRN नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे। तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर तुमचा ईमेल ID टाकायचा आहे। तुम्ही चलननी भरले पैसे, डिमांड ड्राफ्टनी भरले का रोख विद्यापीठात जमा केले असं तुम्हाला चेक करायचं आहे। समजा DD जर काढला असेल तुम्ही तर DDवरती क्लिक करायचे। त्यानंतर तुम्ही कोणत्या बँकेचं DD कोणत्या बँकेत भरलं त्याचं हे सगळं टाकायचं तुम्हाला। त्यानंतर चलन नंबर DD नंबर तो तुम्हाला टाकायचा आहे आणि हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे। ह्या फॉर्मचे सबमिट करण्याच्या अगोदर तुम्हाला त्याची प्रिंट काढून ह्या पत्त्यावरती तुम्हाला पाठवायचे। अशा पद्धतीने तुम्हाला हे मायग्रेशनची प्रोसेस करायची। हे सर्व प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं मायग्रेशन हे तुमच्या पत्त्यावरती तुम्हाला येऊन जाईल। अशा पद्धतीचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून हे मायग्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला मिळत असतं। त्यालाच आपण मराठीत स्थलांतर दाखला असं म्हटलं जातं। आता नाशिक म्हणजे हे ओपन युनिव्हर्सिटी ही मायग्रेशन आणि TC हा एक प्रकारेच देते। म्हणजे तुम्हाला मायग्रेशन आणि TC वेगवेगळे नाही आहे, तर मायग्रेशन आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट हे एकच आहे, म्हणजे स्थलांतर प्रमाणपत्र भेटून जातं। अशा पद्धतीने तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे मायग्रेशनसाठी तुम्ही अर्ज करू शकता।